हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शांतिकर्मासंबंधी महत्त्वाची माहिती देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, मानवी जीवनातला एक महत्त्वाचा वैदिक सोहळा, फार मोठा आनंदाचा क्षण. या मृत्यूलोकात जो मानव जन्माला येतो तो एक ना एक दिवस परत जातो देखील, पण कधी जातो याचे गणित मात्र ईश्वराधीन असते. मित्रांनो, एकही जीव अद्याप या पृथ्वी तलावर अमरत्वाचं वरदान घेऊन आलेला नाही. एखादा जीव जन्मानंतर एकच श्वास घेत असतो, तर दुसरा जीव तब्बल 1400 वर्ष श्वास घेतो. इतिहास आपल्याला माहीत असावा. मित्रांनो, साधारण एक क्षण ते 120 वय वर्ष मर्यादा या कलियुगात मानव योनीसाठी आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की मानव योनी ही भोग योनी आहे. म्हणजे आपल्या पूर्व कर्मानुसार या जन्मी आपल्याला सुखदुःखाची प्राप्ती होत असते. संचित कर्म, त्या संचित कर्मातून थोडेसे कर्म घेऊन आपण प्रारब्ध ज्याला म्हणतो ते प्रारब्ध कर्म घेऊन आपण जन्माला येत असतो आणि आपणच आपला ठिकाण निवडत असतो. मग देश म्हणा, गाव म्हणा, शहर म्हणा, काही म्हणा, कुटुंब म्हणा, जात धर्म म्हणा. तर महत्त्वाचे म्हणजे आपल्या श्वासांची संख्या मात्र आपल्या संचित कर्मातून, त्यातही प्रारब्ध कर्मानुसारच ठरत असते. मी जर म्हटलं की मी 120 वर्ष जगेन तर सांगू शकत नाही, कारण माहीत नाही कधी श्वास बंद पडेल, काही सांगता येत नाही, कारण याचे ज्ञान आपल्याला नसते. कोणीही साधू संत ऋषीमुनी सांगू शकत नाही. ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त आहे असेच कदाचित सांगू शकतील, तरी देखील माझ्या मते नाही, कारण हे ईश्वराधीन आहे. मित्रांनो, यात बदल करण्याचा अधिकार ईश्वराला नसतो. हा अधिकार असतो, पण केव्हा? जेव्हा आपण पूर्णपणे त्याचे होऊ तेव्हा. तोपर्यंत आपण आपल्या प्रारब्धानुसार सुखदुःखे भोगून संपवायची असतात, त्यावर मात करायची नसते. अन्यथा आपल्या क्रिमान कर्मात पाप कर्माची वृत्ती होण्याची शक्यता राहते. आता भोग भोगतात जसे दिवस, महिने, वर्ष निघून जातात, पण आपल्या हिंदू धर्मात काही ठराविक गोष्टींचा वर्धापन दिन साजरा करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. जसा आपण आपला जन्मदिवस वा विवाहाचा दिवस साजरा करत असतो. आता प्रत्येकजण आपापल्या संस्कारानुसार वा पद्धतीनुसार, कमी जास्त थाटामाटानुसार, गरीब श्रीमंतीनुसार, विधिविना पाश्चात्य वा आधुनिक पद्धतीने वा विधिवत वैदिक पद्धतीने साजरा करत असतो. विधी असेल तरच आपल्या क्रियमान कर्मात पुण्याची भर पडत असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, या प्रसंगी आपला अतिउत्साह दाखवू नये असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. फक्त विधी विधानानुसार कर्म करा. ईश्वराचा संबंध नसला तरी त्याचे उपकार माना. या क्षणापर्यंत आपण श्वास घेत आहोत, जिवंत आहोत. प्रत्येक हिंदू धर्मी मानवाने आपला जन्मदिवस विधिवत साजरा करावा. यातही वयाच्या 50 पासून पुढील प्रत्येक 5-5 वर्षांनी वयाच्या 100 वर्षापर्यंत विशेष शांती पुरोहितामार्फत विधिवत करून घ्यावे, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. या 10 विशेष शांतीमध्ये 80व्या वर्षीची शांती अत्यंत महत्त्वाची असते. तिचंच महत्त्व मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे, जिला सहस्त्र चंद्र दर्शन म्हटले आहे. म्हणजे आपल्या जीवनात आपण 1000 पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेतले आहे वा असे वयानुसार मानले जाते. तर घेतले नाही घेतले तरी ते मानले जाते.
पंचांगामध्ये दिलेले असते, एक ठराविक वेळ दिलेली असते. या वेळेपर्यंत आपण दर्शन घ्यायचे आहे शुक्ल द्वितीयाला. मित्रांनो, 80 वर्षे, एका वर्षात 12 महिने, तर 80 वर्षामध्ये गुणिला 12 म्हणजे 960 महिने झाले, म्हणजे पौर्णिमा झाल्या. तर प्रत्येक 3 वर्षानंतर एक अधिक मास येतो. तर असे या 80 वर्षामध्ये 27 अधिक मास पकडायचे आहेत गणिती पद्धतीने. तर 960 अधिक 27 अधिक 12 999 पौर्णिमा होतात. आणि यात एक आपण मिळवला तर 1000 पौर्णिमा होतात. अशा गणिती पद्धतीने सहस्त्रचंद्र दर्शन होते किंवा झाले आहे असे समजून विधिवत शांती पुरोहितामार्फत केली जावी. आपल्या वयाच्या 81 वर्ष आणि 1 महिन्यानंतर पंचांग शुद्धी पाहून पुढील मासातील जन्मतिथी येण्याआधी करावी. अशी शांती अत्यंत पुण्यदायी, मानसिक, शारीरिक, धार्मिक शांती, बलवृद्धिकारक ठरते. दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. मागील दोषांचे निवारण होते. उर्वरित जीवन समृद्धिकारक ठरते. आलेल्या स्थिरतेत सुधारणा होते. गोंधळलेल्या स्थितीतून बाहेर येऊन निर्णय कौशल्यता प्राप्त होते. अहंकार व भावनांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवता येते. नकारात्मक ऊर्जा कमी होते. कोणत्याही समस्या अडचणीतून सहज बाहेर पडता येते. हानिकारक घटनांपासून दूर राहता येते. आपल्या कुटुंबासोबत निरोगी नातेसंबंध जोडले जातात. हे असे एक ना अनेक फायदे याचे आहेत मित्रांनो. हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपले मित्र नातेवाईकांना घेऊन साजरा करावा. पुढील वयोमर्यादा आणखी गाठण्यासाठी या सर्वांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने एक प्रकारे सांसारिक विरक्ती निर्माण होऊन पवित्र ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडत असते, जी आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. पण आपण जर स्वधर्माचा देहधारी गुरु केला नसेल तर आध्यात्मिक प्रगती अजिबात होत नाही. केवळ भास होतात, लोकांना सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी. असा जीव धार्मिक प्रगती करूनही सांसारिक गोतावळ्यात गटांगळ्या खात राहतो. मित्रांनो, असे नाही की 80 वर्षानंतर आपण धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रगती करावी. आपल्या युगायुगामधले उदाहरण पहा मित्रांनो. भक्त प्रल्हाद, वयाची याला काही अट नसते. सुरुवातीपासूनच आपण जर भक्ती मार्गात रमलात तर नक्कीच आपल्याला ईश्वर दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला. तर परिणामी हजर व्यक्तीकडून यजमानांच्या जीवनातील महत्त्वाच्या अनुभवांचा, ज्ञानाचा, आयुर्दायाचा सन्मान मात्र होतो. यातच आनंद मानला जातो. एवढेच. हे सांसारिक. प्रत्यक्ष पूजाविधी आता कशी असते ती आपण पाहूया. पूर्ण शुचिर्भूत होऊन पूजेचे वस्त्र परिधान करून पूजेला दोघा वयंतांनी बसायचे असते. जन्मतिथी काळात सप्त नदी वा गंगाजल यात पंचगव्य, दूध, मध, हळद, चंदन थोडे थोडे मिसळून शाही स्नान वा तेलाभ्यंग स्नान घालावे. नवीन वस्त्रालंकार परिधान करावे. सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे. नित्य देवपूजा करावी. यानंतर यजमानांचे देवरूपात पूजन करावे मित्रांनो, पुरोहिताद्वारे. पुरोहिताशिवाय हा आपल्याला विधी करणे अशक्य आहे. करू नये. कारण देवगुरूंचा आशीर्वाद हवा. देव नाही पण गुरुचा आशीर्वाद हवा. आणि गुरु हे ब्राह्मण देवता किंवा लिंगी ब्राह्मण देवता यांच्यामध्येच आपल्याला शास्त्राने पाहायला सांगितले आणि तेच आहेत. गुरुचीच पायरी आपण चढणार नाही तर सद्गुरूंची पायरी कधी चढणार. गुरुच आपल्याला सद्गुरूकडे पाठवत असतो. देहधारी सद्गुरू, देहधारी गुरु आणि देहधारी सद्गुरू. तेव्हा कुठे आपण ईश्वराच्या जवळपास जाण्याचे प्रयत्न करत असतो.
तर प्रथम आपल्याला श्राद्धकर्म केले पाहिजे. याला माझ्या मते नांदी श्राद्ध म्हटले जाते. ते पुरोहितांकडून करायचे. मग आपल्या पितरांचा आशीर्वाद या कर्मासाठी आपल्याला घ्यायचा आहे. त्यांचे आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडायचा. रक्षासूत्र बांधायचे एकमेकांना. पुण्यावाचन स्वस्ती वाचन करायचे आहे. अभिषेकयुक्त गणेश पूजन करायचे. कलश स्थापना करून कलश पूजा करायची. चंद्र व दुर्गा नवग्रह व महामृत्युंजय मंत्र जप करायचा. नवग्रह पूजा व शांती करायची. सहस्त्रचंद्र दर्शन शांती करायची. होम हवन करावे. बली देऊन पूर्णाहुती करावी. अर्थात हे सर्व जे विधीचे उपक्रम आहेत हे पुरोहित आपल्याला समजावून सांगतील, आपल्याकडून करून घेतील. याचा क्रम मागे पुढे होऊ शकतो. तुला विधी, कारण मी स्वतः काही पौरोहित्य करत नाही म्हणून हा तुला विधी एक महत्त्वाचा विधी यातला आहे. आपल्या वजना इतक्या वस्तूंचे दान करावे असे सांगितले आहे. यात आपल्या जन्मकुंडलीतल्या अशुभ ग्रहांच्या कारक वस्तूंचे शक्यतो दान करावे. यासाठी आपणाला ज्योतिष्याचा सल्ला घ्यावा लागेल. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्या नक्षत्राचे कुठले दान आहे ते. अन्यथा भलत्याच ग्रहाच्या कारक वस्तूचे दान कराल तर अनर्थ होऊ शकतो. अनेक लोक पारंपरिक पद्धतीने वस्तूंनी तुला करतात. उदाहरणार्थ अन्नधान्य आहे, गहू, तांदूळ, साखर, ऋतुफळे वा गरजेच्या वस्तू, दक्षिणा इत्यादी. आणि हजर पुरोहित, नातेवाईक, मित्रमंडळी, गरजवंत यांना तुला वस्तूचे दान दिल्या जाते. तसेच मंदिर, मठ, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, धर्मशाळा, रुग्णालय या ठिकाणीही दान दिले जाते परवानगीने त्यांच्या. तसेच आपल्या जन्म नक्षत्राचे दान विधिवत दक्षिणेसह पुरोहिताला मात्र करावे. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच कार्यक्रमाचा तो विधीचा तो एक भाग आहे. गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र दान करावे. त्यांचाही आशीर्वाद घ्यावा म्हणजे तो मिळतोच. आपण त्यांना दिलं म्हणजे ते आपल्याला आशीर्वाद देतात. शेवटी सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला हजर असलेल्या इच्छुक वा हितचिंतकाकडून दिल्या जाणाऱ्या लहान मोठ्या भेटवस्तूंचा मनमोकळेपणाने, मोठ्या आनंदी मनाने, कृतज्ञपणे स्वीकार करावा आणि हजर सर्वांना प्रसाद व महाप्रसाद विनंती स्वरूपात आग्रहाने द्यावा. या सर्वांचे आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल जाहीर आभार मानावे आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील अतिमहत्त्वाच्या शांती सोहळ्याची सांगता करावी. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल सहस्त्रचंद्र दर्शन विधीचा, तेव्हा आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.